हाय फॅमिली. चष्मेवाला घर फॅमिली मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर प्रिशा, आज आपण कुठे जाणार आहोत? आज आम्ही जाणार आहोत विरार वेस्टला आरनाळा बीच. तर चला मग एक्सप्लोर करू आज आरनाळा बीच वर. काय मजा येते ते. चला 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 लवकर. आता तुम्ही बघू शकता आम्ही विरार वेस्टला जायला जो ब्रिज आहे तिथून जात आहोत. आम्ही भरपूर वेळा गेलोय ईस्ट आणि वेस्ट वरून या ब्रिज वरून आरनाळ्याला जायला. मजा येते खूप आरनाळ्याला. माझ्या प्रिशाला तर खूप आवडतं आरनाळा. कधी पण तयार व्हा, लगेच तयार असते ती जायला. आता आम्ही बोलिंग नाक्याच्या इथून आम्ही आता पुढे चाललेलो आहोत. काय मग काहीतरी गाणं बिणं तरी बोल प्रिशा. तू पण गाडी चालवते डॅडू बरोबर? अच्छा, मला तर वाटलेलं फक्त डॅडूच गाडी चालवतात. तू पण गाडी चालवते. वा वा वा, मस्त. तुम्ही किती छान. हा एक रस्ता आहे जो जातो पुढे बीचवर. इथे मॅचेस चालू आहेत ग्राउंडवर. आवाज येतच असेल तुम्हाला थोडा. छान वाटतोय. मला आरनाळ्याला यायला स्पेशली यासाठी आवडतं कारण आम्ही गावातून येतोय, विरार गाव. खूप मस्त वाटतं फिरायला. मोठे मोठे बंगलोज आहेत. छान वाटतं बघायला, एक्सप्लोर करायला. आतमध्ये गोव्याची फिलिंग आहे. आतमध्ये आल्यावर आहे ना एकदम गोव्याला जातोय अशी फिलिंग येते आम्हाला. झाडं वगैरे, लोक इथे छोट्या छोट्या भागांमध्ये भाज्या वगैरे लावलेल्या असतात. केळीची झाडं बघायला मिळतात, आंब्याची झाडं बघायला मिळतात. मजा येते त्यामुळे. एकदम गावच्यासारखी फील येतं आम्हाला. छोटं आम्ही आता गावालाच चाललो आहे. ही बघा आमची लाल परी. गावाला राहिल्यासारखं वाटतं. पहा इथे मंदिर आलेलं आहे, श्री हनुमान मंदिर आहे हे. छान मंदिर. मला खास आवडतं आरनाळ्याला यायला. आम्हाला आमच्या पूर्ण फॅमिलीला आमचं येणं असतंच इथे जास्तीत जास्त वेळा. कारण दिशा मागे लागते, मम्मा जायचं आहे, डॅडू जायचं आहे, आरनाळ्याला जाऊया. तर तुम्ही बघू शकता इथे पुढे आहे आगाशी भुजिंग सेंटर. तुम्हाला एकदम टेस्टी टेस्टी भुजिंग खायला मिळेल. हे पहा आगाशी भुजिंग सेंटर. इथे सुद्धा आहे आंतोनी भुजिंग सेंटर. बघा एकदम गोवावाली वाईफ वाटते की नाही? असं वाटतं ना आपण गोव्याला चाललोय. काय छान वाटतं. सुंदर सुंदर फील. आता आम्ही मच्छी मार्केटच्या इथे आलेलो आहोत. आरनाळा मच्छी मार्केट. पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे. बापरे. इकडे मच्छीवाले असतात. आज नाही येते एवढे. इकडे आहे. त्या बघा मच्छीवाल्या कशा बसल्या. छान छान मच्छी मिळते इकडे. हे आहे चर्च. आरनाळा आगार बघा. इथे आरनाळा आगार. इथे सगळ्या बसेस उपलब्ध आहेत. या स्टॉप वरून VVMCच्या बसेस येतात. पहा माणसं लाईनीत उभी आहेत. आपण जात आहोत बीचवर. हे पहा इथे मच्छी सुकवायला ठेवलेली असते. सुकट आपण बोलतो त्याला, आवडीने खातो आपण. जवळा, मासळी सुकट, करडी,
हे सगळं इथे सुकवलं जातं. मच्छी. संडेला सगळी गर्दी असते भरपूर. ते ते आपापल्या फॅमिली सोबत येतात इथे फिरायला, बीच वरती मजा करायला. पहा नारळाची झाडं. पहा इथे मजा येते. खाण्यापिण्याची सोय असते थोडेफार प्रमाणात. सुकट घ्यायची असेल तर सुकट घेऊ शकता. इकडे हातपाय धुवायला वगैरे पाणी मिळतं. वॉशरूमची वगैरे सोय आहे छोटी मोठी. इथे बसायला मध्ये तेवढी जागा आहे. इथे तुम्ही भाड्याने चटई सुद्धा घेऊ शकता. काय 10 रुपये 20 रुपये घेतात. पण चटई वगैरे घेऊन तुम्ही आरामात इकडे बसू शकता. फॅमिली सोबत इथे येऊ शकता. नाही हे पहा पुढे जायला समुद्र किनारा. किनाऱ्यावर सगळे जेथे मोठं फिरायला आले. थोडीफार गर्दी आहे. नेहमीपेक्षा संडेला खूप जास्त गर्दी असते आठवड्याभरात. आमची नारळांची झाडं बघा. आमचा नारळाचा बाग बघा तेवढा मोठा आहे. किती छान वाटते. सगळीकडे नारळाची झाडच झाडं. कुठे पण बसा जाऊन. वाटते की नाही गोव्यासारखं फील. आम्हाला तर फार आवडते इथे यायला. उभी राहा उभी राहा उभी राहा ना. मला आधीच एकदा आहे. थोडा स्लो कर ना भाई थोडा. हे इकडे बघ इकडे बघ. बहन डर गई बहन डर गई बहन डर गई. मुझे भागने की कोशिश की. अरे घाबरते काय. डोळे उघड उघड डोळे बिंदास. हा ये इकडे. असे गोल फिरा.
काय बनवते? झाला कधीच. इकडे लग्न आहे. लग्न ते आम्ही लग्न शूट केलंय. हो हो. भारी. वाव. बापरे एवढे जण बघ. काय पब्लिक आहे बघा लग्नाला. चष्मेवाला घरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. है ना. लाईक शेअर सबस्क्राईब करायचं ना. चल